आता आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सुरू करायचं आहे. त्याआधी आणखी एक छोटासा थेरम आहे पेज नंबर 53 वरती. फार सोपा आहे, एकदम सोपा थेरम आहे. बघा तो स्टेटमेंट काय दिलं त्यांनी. पेज नंबर 53 बघा. टँजंट सेगमेंट थेरम स्टेटमेंट असं आहे. थेरमचं स्टेटमेंट. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. हे बघा सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये डी पॉइंट आहे, तिथून काढलेले टँजंट सेगमेंट्स. टँजंट सेगमेंट्स अर्थ काय म्हणजे की पीडी सेगमेंट पीडीला टँजंट सेगमेंट म्हणतात आणि लाईन पीडीला फक्त टँजंट म्हणतात. लाईन पीडी इज टँजंट बट सेगमेंट पीडी इज टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट ज्याला लेंथ असते, सेगमेंटला लेंथ असते, लाईनला कधी लेंथ नसते. त्यामुळे डी पॉइंट मधून दोन टँजंट सेगमेंट्स काढले ऍट पॉइंट्स पी अँड क्यू. दोन टँजंट सेगमेंट्स काढलेले आहेत ऍट पॉइंट्स पी अँड क्यू आणि हे दोन्ही टँजंट सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. दोन्ही टँजंट सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे पीडी आणि पीक्यू कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ ओरली सांगता येईल तुम्हाला, इतका सोपा आहे. तिथं फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्म मध्ये तुम्ही नंतर तो लिहून काढा. हे बघा एडी जॉईन करायचंय, एपी जॉईन करायचंय आणि एक्यू जॉईन करायचंय. आता या दोन लाईन्स टँजंट असल्यामुळे आपल्याला माहिती आहे हा राईट अँगल असतो, हा राईट अँगल असतो. काय प्रूव्ह करायचं तुम्हाला? पीडी आणि क्यूडी कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करायचं. पीडी आणि क्यूडी कॉन्ग्रुएंट आहे प्रूव्ह करायचं. मग त्यासाठी हे दोन ट्रायंगल्स तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवा. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवा. मला सांगा एपी आणि एक्यू इक्वल आहेत कारण ते रेडियस ऑफ सेम सर्कल आहेत. एकाच सर्कलचे रेडियस कायम कॉन्ग्रुएंट असतात ना. का इथं रेडियस 4 आणि तिथं रेडियस 5 असणार आहे? कधीच नाही. 90 डिग्री आणि दोघांमध्ये असणारे कॉमन हायपोटेन्यूज आहे. हा दोघांमध्ये असणारा कॉमन हायपोटेन्यूज आहे. सो दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेन्यूज साइड टेस्ट. दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेन्यूज साइड टेस्ट आणि हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट होतात म्हणजे पीडी आणि क्यूडी कॉन्ग्रुएंट होतात. बस एवढाच साधा प्रूफ आहे तो. मी म्हणलं तुम्हाला काही थेरम्स फार सोपे आहेत आणि काही मात्र फार अवघड आहे. लक्षात आलं? हा थेरम तुम्ही स्वतः लिहा आणि जिथं फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्म मध्ये येतो आपला आपण कंप्लीट करा, वहीमध्ये लिहून ठेवा. ओके ओके. नाउ प्रॅक्टिस सेट 3.1. फर्स्ट क्वेश्चन. In the adjoining figure, the radius of circle with center C is 6 centimeter. या सर्कलची रेडियस तुम्हाला काय दिलेली आहे? 6 centimeter. Line AB is tangent at point A. Line AB is tangent at point A. Line AB is tangent at point A. Answer the following question. First, what is the measure of angle CABY? What is the measure of angle CABY? आता बघा फर्स्ट आन्सर बघा. त्यातला फर्स्ट क्वेश्चन 1 मधला फर्स्ट बघा. लाइन AB is tangent to the circle with center C. Circle with center C at point A. Line AB circle with center C ला tangent आहे at point A. Therefore segment CA perpendicular line AB. ह्याला रिझन मगाशी पाहिलेला टँजंट थेरम. जर एखादी लाईन सर्कलला टँजंट असेल तर रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. याला रिझन द्यायचं टँजंट थेरम. Therefore measure angle CAB equals 90 degree. पहिला क्वेश्चन विचारला व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB आणि वाय. अँगल CAB चं मेजर 90 डिग्री आहे का? तसं हे जस्टिफिकेशन आहे. लक्षात आलं? सेकंड, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB Y? What is the distance of point C from line AB Y? बघा सेकंड, पॉइंट C चं लाइन AB पासूनचं डिस्टन्स काय असं विचारलं. पॉइंट C चं लाइन AB पासूनचं डिस्टन्स काय? The distance of point C from line AB is
is 6 centimeter. The distance of point C from line AB is 6 centimeter because segment CA perpendicular AB and segment CA is the radius. CA radius है ना? Segment CA is radius of the circle, which is 6 centimeter. सर्कल ची रेडियस किती आहे? 6 आहे. मग CA डिस्टन्स किती असलं पाहिजे? अर्थात 6 असलं पाहिजे. थर्ड पॉइंट, डिस्टन्स AB equals 6, then find distance BC. बघा काय विचारलं बघा, डिस्टन्स AB equals 6. आता हे जर 6 असेल डिस्टन्स AB, हे पण डिस्टन्स जर 6 असेल तर त्यांनी विचारले CB डिस्टन्स किती असं विचारले. बरोबर आहे? डिस्टन्स AB 6 असेल तर CB हे डिस्टन्स किती असं विचारले. बघा 3 नंबर बघा, इन ट्रायंगल CAB मेजर एंगल A equals 90 डिग्री, A 90 आहे. त्यानंतर AC equals AB equals 6 सेंटीमीटर. AC 6 आहे, AB पण किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. मग आता तुम्हाला पायथागोरस थेरम ह्याच्यात वापरायचा आहे. पायथागोरस थेरम वापरायचा. मी आता इथं लिहितो बघा एवढ्या जागी. देयरफॉर कंटिन्यू करू. BC स्क्वेअर इक्वल्स AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. रिझन काय त्याला? थेरम ऑफ पायथागोरस. म्हणजे 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर म्हणजे 36 प्लस 36 म्हणजे 72. जरा मी थोड्या डायरेक्ट स्टेप्स करले, मला जागा कमी आहे म्हणून. बरं का, तुम्ही असं करू नका. मग स्क्वेअर रूट घेताना BC इक्वल्स रूट 72 म्हणजे 2 into 36 किंवा 36 2 जर त्यातलं 36 चं रूट बाहेर पडणार आहे आणि आतमध्ये रूट 2 सेंटीमीटर शिल्लक राहणार आहे. सो डिस्टन्स BC किती मिळालं सांगा तुम्हाला? डिस्टन्स BC 6 रूट 2 मिळालं. डिस्टन्स. त्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC Y. अँगल ABC कुठे आहे बघा, अँगल ABC याचं तुम्हाला मेजर विचारलंय. अँगल ABC चं तुम्हाला मेजर विचारलंय, तर याचं मेजर असणार आहे 45 डिग्री. का? तर त्याला रिझन सांगतो. हे बघा, AC डिस्टन्स किती आहे? 6. BC डिस्टन्स किती आहे? 6. हा अँगल कसला आहे? 90 डिग्री. म्हणजे ट्रायंगल ABC थोडक्यात कसला ट्रायंगल आहे सांगा? आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन साइड्स कॉम्बिनेट आहेत म्हणून आयसोसेलेस, आणि तो राईट अँगल आहे. आणि आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय मेजर्स असतात रे? 45 45 90 असतात. मग त्याच्या खाली जस्टिफिकेशन बघा 4 नंबरचं. हे बघा, मी ह्याच्यातच दाखवतो. मला हाच पार्ट परत लिहायचा आहे. हा एवढा पार्ट आहे तसा मी लिहिणार आहे. इथनं लिहिणार मी 4 नंबरचा आन्सर. हे बघा ह्याच्यात दाखवतो. इन ट्रायंगल CAB मेजर एंगल A 90 है, AB equals AC equals AB equals 6. हे परत लिहायचं तुम्ही. therefore triangle CAB is an isosceles, isosceles right angled triangle. तो आइसोसेलेस राइट एंगल ट्रायंगल आहे म्हणून ABC चे मेजर किती असलं पाहिजे? तर देयरफॉर मेजर एंगल ABC इक्वल्स 45 डिग्री. हे त्याचं फायनल आन्सर. आपला फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. नाउ सेकंड क्वेश्चन. बट क्वेश्चन 2 काय म्हणले बघा, इन द adjoining figure O is the center of the circle. From point R, RM and segment RN are tangent segments touching the circle at points M and N. RM आणि RN हे tangent segments आहेत touching at points M and N. If OR equals 10 centimeter, OR हे distance 10 centimeter है. OR radius of the circle is 5 centimeter. Then first, what is the length of each tangent segment? प्रत्येक tangent segment ची लेंथ काय म्हणजे MR आणि MN ची लेंथ काय? नेक्स्ट, what is the measure of angle MRO?
MROचं मेजर काय विचारलंय, MROचं मेजर काय असं विचारलंय, आणि व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. MRNचं मेजर म्हणजे हा सगळा अँगल किती असंही नंतर तुम्हाला त्यांनी विचारले. वन बाय वन आपण एक एक हे आन्सर करू. सोपा क्वेश्चन आहे, एकदम सोपा. बघा, O is the center of circle. O is the center of circle with a radius 5 centimeter. R is a point in the exterior of the circle. Segment MR and segment NR are the tangent segments at points M and R respectively. Segment MR and segment NR are tangent segments at points M and N respectively. Therefore, segment OM perpendicular segment MR and segment ON perpendicular segment NR. ह्याला रिझन द्यायचं टँजंट थिअरम. ह्याला रिझन काय द्यायचं, टँजंट थिअरम. ठीक आहे. त्यानंतर लेंथ OR इक्वल्स 10 सेंटीमीटर. ह्याला गिवन म्हणायचं. हे सगळे मी आता त्यातला जो प्रॉब्लेम मधला गिवन पार्ट आहे तो आता मी लिहिलाय. आता पहिल्या एक एक क्वेश्चन कडे बघायचं. फर्स्ट क्वेश्चनला तुम्हाला काय विचारलंय, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. मग फर्स्ट नंबर टाकायचा. इन ट्रायंगल कुठलाही बघा, ONR बघा किंवा वरचा बघा, तुम्हाला हवा तो बघा. इन ट्रायंगल ONR, चला पहिल्यावरच थेरम वापरा. OR स्क्वेअर इक्वल्स ON स्क्वेअर प्लस NR स्क्वेअर, ON स्क्वेअर प्लस NR स्क्वेअर. रिझन काय त्याला, थिअरम ऑफ पायथागोरस. OR किती आहे बघा, 10 स्क्वेअर इक्वल्स ON स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर प्लस NR स्क्वेअर ॲज इट इज. 10 चा स्क्वेअर 100, ते मायनस केलेले 25 इज इक्वल टू NR स्क्वेअर. दोघांचा डिफरन्स 75 इक्वल्स NR स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर NR इक्वल्स रूट 75 म्हणजे 25 3 जा 75, त्यातलं बाहेर आले 5 रूट 3 सेंटीमीटर. NR किती मिळाला तुम्हाला, NR तर 5 रूट 3 सेंटीमीटर. आता मला सांगा NR आणि MR कॉन्ग्रेंट असतात की नाही सांगा. आपल्याला ईच टँजंट सेगमेंटची लेंथ विचारली, मग खाली लिहायचं सिमिलरली लेंथ MR इक्वल्स 5 रूट 3 सेंटीमीटर. आणि मग लास्ट लाईन द्यायची. देअरफॉर त्याने विचार, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट इज 5 रूट 3 सेंटीमीटर. ह्याच्या खाली लाईन द्यायची. द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट इज 5 रूट 3 सेंटीमीटर. ओके. आता यातला त्यांनी सेकंड क्वेश्चन काय विचारलं बघा. त्यातला सेकंड, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. MROचं मेजर विचारलं याचं. ठीक आहे. बघा, इन ट्रायंगल MRO हा सांगा मेजर अँगल M किती आहे सांगा. मेजर अँगल M 90 डिग्री, म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल हे तर निश्चित आहे. मला सांगा OM ची लेंथ किती आहे सांगा. लेंथ OM किती आहे, 5 सेंटीमीटर. आणि लेंथ OR किती आहे सांगा. लेंथ OR ची लेंथ किती आहे, 10 सेंटीमीटर. याचा अर्थ असा नाही काय की OM ची लेंथ OR च्या हाफ आहे. 5 हा नंबर 10 च्या हाफ आहे की नाही. बघा, देअरफॉर लेंथ OM इज हाफ ऑफ लेंथ OR. OM ची लेंथ हाफ ऑफ OR आहे. आणि मला सांगा 30 60 90 चा थेरम काय सांगतो तुम्हाला की साइड ऑपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेनस.
बघा साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेनस. म्हणजे हा आता आपण उलट वापरायला लागलोय की असा अँगल आहे तो की ज्याच्या समोरची साइड हायपोटेनसच्या हाफ आहे. मग तो अँगल काय असला पाहिजे तर तो 30 डिग्री असला पाहिजे. therefore बाय द कन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री theorem, मेजर अँगल MRO इक्वल्स काय असलं पाहिजे 30. कारण काय सांगतोय का 30च्या समोरची साइड असते ना ती हायपोटेनसच्या हाफ असते. साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेनस. मग हाफ आहे हायपोटेनसच्या अशी साइड 30च्या समोर असली पाहिजे. म्हणजे समोरचा अँगल काय असला पाहिजे 30 डिग्री असला पाहिजे. सिमिलरली खालचा अँगल हा मेजर अँगल NRO देखील किती असला पाहिजे तो देखील 30 डिग्री असला पाहिजे. आता थर्ड क्वेश्चन त्यांनी काय विचारले बघा. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN चं मेजर विचारले. मेजर अँगल MRN म्हणजे मेजर अँगल फिगर मध्ये बघा मेजर अँगल MRO प्लस मेजर अँगल NRO. MRO 30 आणि NRO पण 30 इथं दाखवले बघा इक्वल्स किती असेल 60 डिग्री. हे त्याचं फायनल आन्सर. ओके नाउ थर्ड क्वेश्चन. काय दिलं बघा सेगमेंट RM and segment RN are tangent segments of a circle with center O. O center है RM and RN tangent segments है. Prove that segment OR bisects angle MRN and angle MON. सेगमेंट OR न हा अँगल RMN आणि अँगल MON बायसेक्ट केला हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. हेही खूप सोपं आहे. बघा मला सांगा OM आणि ON का कॉन्ग्रुएंट आहेत. अर्थात रेडियस सेम सर्कल. ठीक आहे मगाशी आपण हा थेरम थोडक्यात दाखवलाय मगाशी तुम्हाला. आता सांगा मला हा राईट अँगल आहे हाही राईट अँगल आहे किंवा राईट अँगल सोडून घ्या आपण त्याचा वापर नकोच करायला. सोपा आणखी टेस्ट मला सोपी करायची तर OM आणि ON का कॉन्ग्रुएंट आहे रेडियस सेम सर्कल. MR आणि NR का कॉन्ग्रुएंट आहेत बाहेरून काढलेल्या टँजेंट सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असतात. मग अशी आपण थेरम पाहिलाय. आणि OR आणि OR का कॉन्ग्रुएंट आहे कॉमन आहे. मग हे दोन ट्रायंगल्स SSS टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले. साइड SSS टेस्ट. मग दोन ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुएंट होतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट झाला इवन हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट झाला. मग जर हे दोघं अँगल कॉन्ग्रुएंट झाले तर OR काय झाला सांगा बायसेक्टर कोणाचा MRN चा. आणि हे दोघं कॉन्ग्रुएंट झाले तर OR काय झाला अँगल MON चा बायसेक्टर झाला. बस आता याचा प्रूफ लिहायचा. बघ O is the center of circle. Segment RM and segment RN are the tangent segments SEGMENT are the tangent segments drawn to the circle from an external external point R. हे बाहेरून काढलेल्या टँजेंट सेगमेंट्स आहेत. therefore segment MR congruent segment NR. इक्वेशन 1. आता दोन ट्रायंगल कडे बघा. इन ट्रायंगल
triangle OMR and triangle ONR. Segment OM congruent segment ON. Reason RADII, radii of same circle, एकाच सर्कलच्या त्या रेडी आहेत म्हणून कॉन्ग्रुएंट आहेत. सेगमेंट OR congruent segment OR. Reason common. Segment MR congruent segment NR from equation 1. Therefore triangle OMR congruent triangle ONR. कुठली टेस्ट? साइड टेस्ट, SSS टेस्ट. मग आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणून करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट झाले. देअरफॉर अँगल फिगर मध्ये बघा MRO कॉन्ग्रुएंट अँगल NRO. आपण रिझन द्यायचं त्याला. अँगल MOR congruent angle NOR. combined reason corresponding angles of congruent triangles. मला सांगा ज्या की हे दोन अँगल्स आणि हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत त्याचा अर्थ OR काय असणार आहे सांगा? OR बायसेक्टर असणार आहे अँगल MRN आणि अँगल MON. therefore segment OR is the bisector of angle MRN and angle MON. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके. नाउ फोर्थ क्वेश्चन काय विचारलं बघा. what is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 cm. justify your answer. सर्कलची रेडियस 4.5 आहे, त्याला दोन पॅरलल टँजंट्स काढले आहेत, तर त्या दोन पॅरलल टँजंट्स मधले डिस्टन्स किती आहे असा त्यांनी प्रश्न विचारलाय. प्रश्नाचा अर्थ कळला मग आता लिहिताना तुम्हाला समजेल. फार सोपं आहे बघा. O is the center, 4 नंबर है. O is the center of circle with radius 4.5 centimeter. Lines L and M are tangents to the circle at points A and B respectively. Lines L and M are tangents to a circle at points A and B respectively. Therefore, segment OA perpendicular line L and segment OB perpendicular line M. Reason tangent theorem. त्याला रिझन काय द्यायचं? टँजंट थिअरम. आता लाइन L is parallel to line M given. तर दोन्ही टँजंट्स तुम्हाला काय दिलेत सांगा? पॅरलल आहेत म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. दोन्ही लाईन्स काय आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. मग मला सांगा एका पॉइंट मधून एखाद्या लाईनवर किंवा पॅरलल लाईन्स वरती किती परपेंडिक्युलर्स ड्रॉ करता येतात? तर एकच. म्हणजे थोडक्यात काय तर हे जे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स आहेत हे काय आहेत सांगा? कोलिनियर पॉइंट्स आहेत. केवळ या दोन लाईन्स पॅरलल असल्यामुळे पॉइंट्स AOB काय आहेत? कोलिनियर आहेत. आणि हे आपलं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. therefore points AOB are collinear. केवळ या दोन लाईन्स पॅरलल आहेत म्हणून हे दोन्ही पॉइंट्स हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत सांगा? हे कोलिनियर आहेत. ठीक आहे.
म्हणजे समजा असं असेल बघा, हे सर्कल तुमचं हं? एक टँजंट इथे आहे आणि एक टँजंट इथे आहे. मग आता मला सांगा हा परपेंडिक्युलर आणि हा परपेंडिक्युलर. आता मला सांगा हे 3 पॉइंट तुमचे कोलिनियर असतील का? नाही. आत्ता का तर ह्या दोन्ही टँजंट्स काय आहेत एकमेकींना पॅरलल आहेत, म्हणून ते तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत. ठीक आहे. देअरफॉर डिस्टन्स AB इक्वल्स AB डिस्टन्स मिळेल, डिस्टन्स OA प्लस डिस्टन्स OB 4.5 plus 4.5 equals 9 centimeter. Distance AB equals 9 centimeter. मग लास्ट लाईन लिहायची. therefore तिथं बघा पुस्तकात बघा, the distance between two parallel tangents, therefore the distance between two parallel tangents is 9 centimeter. ठीक आहे. इथं आपला प्रॅक्टिस सेट 3.1 संपलेला आहे. बाकीचा पिरियड बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत.